नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे डिझाईन क्षेत्रातील नवे कोर्सेस आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ज्ञ महेंद्र शेवाळे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी महेंद्र सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. महेंद्र सरांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास महेंद्र सर हे IDT नाशिकचे संस्थापक आहेत, तसंच ते VESC ह्या सोसायटीचे नाशिकचे संचालक आहेत आणि त्यांनी इंटिरियर डिझाईन ह्या क्षेत्रामध्ये आपलं शिक्षण घेतलंय आणि त्यांना इंडिया बिझनेस पुरस्कार, त्याचबरोबर ग्लोबल लीडरशिप पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. चला तर आज आपण डिझाईन क्षेत्रातील नवीन वाटांविषयी विस्तृत माहिती जाणून घेऊया सरांकडून लगेचच. पुन्हा एकदा स्वागत आहे सर. तुम्ही खरं इंटिरियर डिझाईन मध्ये करिअर तुमचं केलेलं आहे. ह्या एकूणच डिझाईन क्षेत्राविषयी मला सगळ्यात अगोदर तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. तर आजपासून 10 वर्ष आधी डिझाईनला एवढी मान्यता नव्हती किंवा लोक एवढ्या पद्धतीने डिझाईन करत नव्हते. पण आज कुठेतरी आपण जर बघितलं तर डिझाईन क्षेत्राचा आलेख हा उंचावलेला आहे. आज लोकांना डिझाईन क्षेत्रात आवड निर्माण झालेली आहे. मग ते इंटेरियर डिझाईनचं क्षेत्र असो किंवा फॅशन डिझाईनचं क्षेत्र असो, अगदी लॉकडाऊनच्या काळातच मी सांगेन लोकांना आता आपल्या मूलभूत गरजा कळायला लागल्या, म्हणजे डिझायनिंगचं महत्व कळायला लागलं. आणि एकंदरीत या डिझाईनचं महत्व आपण बघितलं तर आता इंटेरियर व फॅशन हे खूप मोठं बिझनेस ओरिएंटेड कोर्सेस आता मार्केटमध्ये यायला लागले आहेत. एक व्यावसायिक प्रशिक्षणाचे कोर्सेस मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत. म्हणूनच एकंदरीत मी असं म्हणेन की इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईन किंवा डिझाईनचे कुठलेही क्षेत्र यांच्यासाठी आता कुठेतरी एक मॉडर्नाइज इंडियामध्ये, डिजिटल इंडियामध्ये चांगले दिवस आलेले आहेत व आता इंटेरियर फॅशनचा कल वाढलेला आहे. अगदी सर, ह्या निमित्ताने महत्वाचा प्रश्न तो म्हणजे खरं तर डिझाईन म्हटले की क्रिएटिव्हिटीला वाव असतो आणि अर्थातच आजकालची जी पिढी बघितली तर त्यांच्यामध्ये प्रचंड क्रिएटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. ह्या सगळ्याशी निगडीत मला प्रश्न विचारायचा आहे. दोन्ही क्षेत्र ही डिझाईन क्षेत्रामध्ये आजच्या काळात मध्ये होणारे नवीन बदल किंवा नवीन काही कोर्सेस, आमूलाग्र बदल पाहायला मिळतात. हे नेमके आमूलाग्र बदल कोणते आहेत त्याविषयी काय सांगाल? मी तुम्हाला सांगू इच्छितो मॅडम, खूप मोठा बदल हा डिझाईन इंडस्ट्रीमध्ये झालेला आहे. तर तो कोणता बदल झालेला आहे मला सांगताना आनंद होईल. याच्या आधी आम्ही 2015 मध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना डिझायनिंग शिकवायचो त्यावेळेस विद्यार्थ्याला एवढं डिझायनिंग मधलं नॉलेज नसायचं, तो एवढा परफेक्ट नसायचा. परंतु आजचा जो विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला येतो किंवा डिझायनिंग बद्दल विचारायला येतो तो ऑलरेडी डिझायनिंग प्रोग्राम बद्दल पूर्णपणे नॉलेज घेऊन आमच्यापर्यंत येतो. त्याला डिझायनिंग बद्दल एन्थुझियाझम आहे. आता राहिला विषय एवढं सगळं वाढायचं कारण आज कुठेतरी फॅशन डिझायनर्स आणि इंटेरियर डिझायनर ते खूप कमी एजचे मुलं स्वतःचं स्किल आणि टॅलेंटच्या बळावरती मोठ्या मोठ्या साईट्स घेत आहेत, मोठे मोठे कोर्सेस करत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया किंवा इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे आपण कुठेतरी म्हणतो की इंटरनेटचा एक गैरवापर पण होतो. तर असे काही डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थी आहेत की ज्यांनी या गोष्टीचा वापर आपल्या एज्युकेशनसाठी केला आणि भारताच्या बाहेरील कंट्रीजमध्ये जे काही नवीन डिझाईनचे सोर्सेस तयार आहेत, त्या नवीन डिझाईन तयार झाले, त्या धर्तीवर अभ्यास करून आज आपल्या भारतातले डिझायनर सुद्धा एक वेगळा नावलौकिक करत आहेत. व डिझाईन मध्ये प्राचीन भारतापासूनच जर आपण बघितलं, आपला भारत देश हा कला व संस्कृतीने बसलेला आहे. आधीपासूनच डिझायनिंग क्षेत्रात आपल्या भारताचं चांगल्या पद्धतीत नाव आहे. पण आज कुठेतरी त्या लेवलवर मुलांना प्लॅटफॉर्म मिळायला लागले, ती जागा मिळायला लागली, म्हणून आज आपले विद्यार्थी डिझाईन क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने करिअर करत आहेत. वन ऑफ द बेस्ट डिझाईन करत आहेत. आणि आता कुठेतरी पालकांनी स्वतःहून मुलांना डिझाईन क्षेत्रात करिअर कर किंवा त्यात स्कोप आहे हे सांगायला सुरुवात केली. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो, आता सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये जर आपण एखाद्या मुलीने सांगितलं की मला फॅशन डिझाईन करायचं आहे, तर आजही पालकांना असं वाटतंय की टेलरिंग करणं किंवा मशीनवरती कपडे शिवणं म्हणजे फॅशन डिझाईन होतं. हा एज्युकेशनचा कुठेतरी अभाव आहे. आजही इंटेरियर डिझाईन जर करायला लावलं, आपण पालकांना सांगितलं इंटेरियर डिझाईन करायचं असं, तर आजही आपल्याला दिसतंय की इंटेरियर डिझाईन म्हणजे फर्निचर करणं किंवा काहीतरी कार्पेंटरी काम करणं असं पालकांना वाटतंय. म्हणून एकंदरीत कुठेतरी आता ह्या गोष्टीचा स्कोप वाढायला लागला, विद्यार्थी अवेअर झाले, पालक अवेअर झाले आणि एक डिझायनिंगचा प्लॅटफॉर्म हा कुठेतरी आपल्या इंडियामध्ये चांगल्या पद्धतीने सेट झाला व ग्रामीण पासून पर्यंत सर्व प्रकारचे विद्यार्थी आता डिझायनिंग क्षेत्रात आपलं करिअर घडवतात. खरंय खरंय. आता म्हणालात तो मुद्दा
की ग्रामीण पासून ते शहरापर्यंत आपण डिझाईन कोर्सेस करू शकतो आणि अतिशय उत्तम प्रकारे खरं तर ह्या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. नाशिकमध्ये खरं तर या फॅशन डिझायनिंग किंवा इंटेरियर डिझायनिंगसाठी हे नवीन नवीन कोर्सेस आणलेले आहेत. सर, मला ह्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण की सध्या एकूणच शिक्षण पद्धती ही ऑनलाईन शिक्षण पद्धती झालेली आहे. आपण विद्यार्थ्यांना वर्गात बसवू शकत नाही. तर अशा या कोरोनाच्या काळातही आपण फॅशन डिझायनिंग किंवा इंटेरियर डिझायनिंगचं शिक्षण घेऊ शकतो का? ऑनलाईन पद्धतीनं आपण हे शिक्षण घेऊ शकतो का? आता तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारला मॅडम. डिझायनिंगचं शिक्षण, इंटेरियर डिझाईन किंवा फॅशन डिझाईनचं शिक्षण हे प्रॅक्टिकल शिक्षण आहे. याला मुलांनी, विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूट मध्ये येणं खूप गरजेचंच आहे. प्रॅक्टिकल शिकणं गरजेचंच आहे. परंतु लॉकडाऊन लागणं किंवा कोरोनापासून स्वतःचा बचाव करणं ही सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. म्हणून या धर्तीवर आम्ही काय केलं, आयडीटी नाशिक हे एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे की ज्यांनी ऑनलाईन एज्युकेशन पद्धत पण सुरू ठेवली आणि ऑफलाईन एज्युकेशन पद्धत पण सुरू ठेवली. ऑफलाईन एज्युकेशन पद्धतीसाठी आयडीटी नाशिकचं नाशिकमध्ये स्वतःचं ऑफलाईन पोर्टल आहे. आमच्या दोघं ब्रांचेस, नाशिक रोड व कॉलेज रोड, या दोघं ब्रांचेस मधून विद्यार्थ्यांना ऑफलाईन आमचे स्टाफ लोक आधी सगळं ट्युटोरियल डाउनलोड करतात, सगळं बनवून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्याला ऑफलाईन टाकतात. रिझन नंबर 1, विद्यार्थ्याचा इंटरनेट प्रॉब्लेम राहू शकतो, मोबाईल प्रॉब्लेम राहू शकतो, ग्रामीण भागात मुलांना मोबाईल इश्यू राहू शकतात. तर 24/7 त्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल करता यावं या पद्धतीची फॅसिलिटी आयडीटी नाशिकने इंटेरियर डिझाईन व फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. मला सांगताना खूप आनंद होतो मॅडम. मे महिन्यापासून तर सप्टेंबर पर्यंत आमचं इन्स्टिट्यूट हे 100% क्षमतेने रन करतोय. काही विद्यार्थ्यांना वगळता, काही प्रॉब्लेम्स वगळता आज आम्ही ऑनलाईन ऑफलाईन या दोघं पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. स्मार्ट एज्युकेशन पद्धत मुलांपर्यंत पोहोचवतात. आणि मला वाटतं की ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अगदी खेडोपाड्यातली विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील या कोर्सचा लाभ घेऊ शकतात. आणि अर्थातच या सगळ्या पुढे जाऊन महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे पुढ्या संधीचं सोनं कसं करायचं, आपलं करिअर कशा पद्धतीने यामध्ये डेव्हलप करायचं, त्याबद्दल काय सांगाल? आज या संधीचं शोध करण्यासाठी मी विद्यार्थ्यांना सांगेन, लॉकडाऊनला एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघा. मी समस्त पालकांना, विद्यार्थ्यांना नेहमी आव्हान करत असतो की ही संधी आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. विद्यार्थ्यांना डिझाईन क्षेत्रात प्रॅक्टिकल करताना खूप प्रचंड वेळ द्यावा लागतो, डिझायनिंग अंडरस्टँडिंग करायला वेळ द्यावा लागतो. लॉकडाऊन लागल्यानंतर तुमच्याकडे खूप सारा मोठा वेळ आहे आणि या वेळेचं संधीत रूपांतर करणं म्हणजे, त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल देईन. लॉकडाऊन संपल्यानंतर, कोरोना काळ संपल्यानंतर समस्त फील्डमध्ये समस्त विद्यार्थ्यांना पूर्ण भारतामध्ये नाही तर जगामध्ये एक खूप मोठा स्टार्टअप बिझनेस करण्यासाठी प्लॅटफॉर्म रेडी असणार आहे. परंतु या स्टार्टअप बिझनेसमध्ये जर आपल्याला उतरायचं असेल, आपल्याला राहायचं असेल, तर आज आपल्याला लॉकडाऊनच्या काळात परिश्रम घ्यावे लागतील, श्रम घ्यावं लागेल. नाहीतर कुठेतरी एक मोठा गॅप तयार होईल. एखाद्या राज्यातील विद्यार्थी खूप पुढे चालले जातील, एखाद्या राज्यातील विद्यार्थी खूप मागे राहून जातील. ही दरी जर नसायला हवी असेल तर आज विद्यार्थ्यांनी, जे शिक्षक घरून काम करतायत, विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करतायत, त्याचा बेनिफिट केला पाहिजे व ते एज्युकेशन त्यांनी घेतलं पाहिजे असं मी विद्यार्थ्यांना सांगू शकेल. एक संधी आहे. मोदीजींनी जसा एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे, स्किल इंडिया प्रोग्राम, नॅशनल डेव्हलपमेंट ऑफ काउन्सिल, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, हे डिझाईन क्षेत्रातील खूप मोठे प्रबळ क्षेत्र आहेत मॅडम, ज्यात विद्यार्थ्यांना आज रोजी करिअर करायच्या संधी आहेत. अगदी 3 महिन्याचा कोर्स तुम्ही करा. गृहिणी आहात तर गृहिणी म्हणून सुद्धा तुम्ही कोर्स करू शकता. तर तुमच्यासाठी एक खूप मोठा प्लॅटफॉर्म लॉकडाऊन नंतर रेडी असणार आहे. तर या संधीचं सोनं म्हणजे आत्मनिर्भर बना आणि शिक्षण घ्या, या संधीचं सोनं आपण कुठेतरी आता करू शकतो असं मला ठामपणे वाटतं. अगदी. आता तुम्ही फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्या म्हणजे हा कोर्ससाठी विशेष असं काही शैक्षणिक पात्रताची गरज नाहीये. गृहिणी देखील हा कोर्स करू शकतात. कारण की बऱ्याचदा असं होतं की लग्नानंतर, मुलबाळ झाल्यानंतर अनेक जण नोकरी सोडून घरी राहतात आणि घरचा सगळा सांभाळ करत असतात. तर अशा महिलांसाठी देखील हा एक चांगला असा उत्तम असा प्लॅटफॉर्म खरं त्यांच्यासाठी चालून आलेला आहे. ज्यांना कोणाला हा कोर्स करायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी संपर्क साधावा आणि त्याचबरोबर ह्या कोर्सची पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणारच आहे, वेबसाईटवरती देखील मिळणार आहे. सर, अजून एक प्रश्न, तो म्हणजे ह्या कोर्सेस बद्दल विद्यार्थी आणि पालकांना काय मार्गदर्शन कराल? कारण की हा नेमका कोर्स किती वर्षाचा असणार आहे, त्याची नेमकी फी किती असणार आहे, त्याबद्दल? हा जो कोर्स आहे याला वयाची पात्रता नाही, सगळ्यात महत्वाचं. हा कोर्स आहे स्किल ओरिएंटेड. जर तुम्हाला डिझाईन क्षेत्रातली आवड असेल, आर्ट क्षेत्रातली आवड असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. 10वी किंवा 12वी नंतर तुम्ही हा कोर्स करू शकता. 10वी 12वी नंतर तुम्हाला कुठल्याही वयाची अट नसते. तुम्ही गृहिणी आहात, तुम्हाला आवड आहे तरी सुद्धा तुम्ही हा कोर्स करू शकता. हा कोर्स
तुम्हाला 6 महिन्याच्या शॉर्ट टर्म पिरियडमध्ये सर्टिफिकेट कोर्स म्हणून करता येतो. जर तुमच्याकडे 1 वर्षाचा अवधी असेल तर तुम्ही 1 वर्षाचा फाउंडेशन कोर्स म्हणून करू शकतात, 2 वर्षात ऍडव्हान्स डिप्लोमा किंवा ऍडव्हान्स कोर्स करू शकतात, 3 वर्षाची डिग्री किंवा 3 वर्षाचं स्पेशलायझेशन म्हणून करू शकतात. आणि जर याच्या पलीकडे जाऊनही तुम्हाला एक करिअर करायचं आहे तर 3 वर्षानंतर तुम्ही इंटर्नशिप करून 1 वर्षाचं प्रॉपर प्रॅक्टिस करून 4 वर्षाच्या काळात, म्हणजे मी जर माझ्या इंटेरियर भाषेत सांगायचं झालं तर 1200 दिवस जर तुम्ही यात मेहनत घेतली, 1000 दिवसांची मेहनत राहिली तर तुमचं पुढचं संपूर्ण आयुष्य तुम्ही या कोर्सवरती चांगल्या पद्धतीने करिअर करून मार्केटात बिझनेस उभा करू शकतात. या लेवलचं हे एज्युकेशन आहे. तर 1 इयर फाउंडेशन प्रोग्राम, 2 इयर ऍडव्हान्स प्रोग्राम, 3 इयर स्पेशलायझेशन असे कोर्सेस विद्यार्थी करू शकतात. आणि एवढंच नाही, या लॉकडाऊन मध्ये खूप मोठे प्लॅटफॉर्म तयार झाले असल्यामुळे तुम्ही वर्षभर घरून सुद्धा आता हे कोर्सेस करू शकतात. अशा फॅसिलिटीज इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या आहेत. तर हा कोर्स करायला कुठलीही वय तुम्हाला आवड असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता. अगदी. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला हा कोर्स करायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायला हरकत. नाशिक इथे या कोर्सची सगळी माहिती उपलब्ध आहे. त्या ठिकाणी कोर्स घेतला जातो. मात्र सध्या या सगळ्या कोरोनाच्या संकट काळामध्ये हा कोर्स जो आहे तो ऑनलाईन पद्धतीने घेतला जातोय. अतिशय सोप्या भाषेमध्ये शिकवलं जातं. अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण तुम्हाला ह्या डिझायनिंगचं खरं तर दिलं जातं. त्याचबरोबर वयाची अट नाहीये, हे प्रमुख खरं तर पात्रता आहे. त्याचबरोबर सर अजून एक महत्वाचा प्रश्न तो म्हणजे मेक इन इंडियासाठी देखील आपण प्रयत्नशील आहात त्याविषयी. हो मॅडम, मेक इन इंडियासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज आपल्याकडे इंग्रजांपासून तर आतापर्यंत बघितलं तर पाश्चिमात्य देशांचं खूप मोठं साम्राज्य राहिलेलं आहे. आणि कुठेतरी माझा प्रयत्न आहे की आपले इंडियन डिझायनर्स आपण क्रिएट करावे. एक इंडियन डिझायनरची लॉबी आपण क्रिएट करावी. एक छोटीशी गंमत आहे, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाललेला आहे. खूप सारे आर्किटेक्ट, खूप सारे डिझायनर भारतामध्ये सगळ्यात मोठा टेक्सटाईल हब आहे. या टेक्सटाईल हब मध्ये खूप मोठ्या फॅशन डिझायनरचं प्लॅनिंग केलं जातंय. फॅशन डिझायनर तिथे सेट होत आहेत. आज कुठेतरी मला असं वाटतंय की मेक इन इंडियामध्ये डिझाईन क्षेत्राचा खूप मोठा मोलाचा भार राहील. लोकांची कॉन्सेप्ट आहे देश तर मोठा झालाच पाहिजे, पण देश स्मार्ट पद्धतीने मोठा झाला पाहिजे. आणि या स्मार्ट पद्धतीमध्ये आमचे डिझायनर भविष्यात एक खूप मोठा भारताच्या इतिहास बनवण्यामध्ये खूप मोठा भाग नोंदवतील आणि एक मेक इन इंडिया वाले डिझायनर बनतील हा मला आत्मविश्वास आहे व ते त्या पद्धतीने करतील. अगदी. म्हणजे डिझाईन क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्ही IDT नाशिक या ठिकाणी तुम्ही खरं तर कोर्सला हे ऍडमिशन घेऊ शकता. आणि नेमकी कशा पद्धतीने ऍडमिशन घ्यायची आहे, काय अधिक माहिती तुम्हाला हवी असेल त्यांनी खरं तर ह्या खाली दिलेल्या नंबरवरती, स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती संपर्क साधायला हरकत नाही. तर आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय डिझाईन क्षेत्रातील नवीन कोर्सेस आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत महेंद्र शेवाळे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे IDT नाशिक याची नेमकी कशी सुरुवात झाली त्याबद्दल. IDT नाशिकची सुरुवात 2015 मध्ये झाली. अतिशय छोट्याशा जागेवरून आम्ही याची सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस डिझायनिंगची विद्यार्थ्यांना समजवावं लागत होतं त्यावेळेस एक 15 ते 16 विद्यार्थी घेऊन आम्ही डिझायनिंग इन्स्टिट्यूटला सुरुवात केली. आज 300 ते 400 विद्यार्थी आमच्याकडे एज्युकेशन घेत आहेत. आज आमचं एज्युकेशन व्यवस्थित शिकत आहेत. 2 ते 3 बॅचेस आमच्या पास आउट झालेल्या आहेत. तर ते आज खूप चांगल्या ठिकाणी प्लेस आहे. सुरुवातीच्या काळात मला लोकांना खूप कन्व्हिन्स करावं लागायचं की इंटेरियर डिझाईन म्हणजे फर्निचर बनवणं नाही, तर इंटेरियर डिझाईन म्हणजे ही खूप मोठी फील्ड आहे ज्यात रेसिडेन्शियल डिझाईन, कमर्शियल डिझाईन, रिटेल डिझाईन या मोठ्या मोठ्या लेवलचे कामं केले जातात. आणि फॅशन डिझाईनसाठी तर लोकांच्या डोक्यात एक एकदम संकल्पना सेट होती की घरी बसायचं, मशीन घ्यायचं, कटर मशीन घ्यायचं, पॅन्डल मशीन घ्यायचं, कपडे शिवायचं म्हणजे झालं फॅशन डिझायनिंग. तर असा कुठेतरी गैरसमज होता. परंतु जसा जसा ट्रेंड डेव्हलप होत गेला, मार्केट नवीन आलं, ई कॉमर्स कंपनीज आल्या, डिझायनिंग करता लोकांचा बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज झाला. इनडायरेक्टली कुठेतरी या क्षेत्रात बदल व्हायला सुरुवात झाली. आनंदाची गोष्ट अशी मॅडम की पहिल्या वर्षाला 14 विद्यार्थ्यांचा प्रवास
दुसऱ्या वर्षाला डायरेक्ट 75 विद्यार्थ्यांवर गेला, 150 विद्यार्थ्यांवर गेला, वा 300 ते 350 विद्यार्थी ऑनलाईन एज्युकेशन असून सुद्धा शिकत आहेत व याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलत आहे. 2020 चा एक छोटासा अनुभव शेअर करेल. 2020 मध्ये पालक नाही तर विद्यार्थी स्वतः इन्सिस्ट करत आहेत की मला डिझायनिंग शिकायचं आहे. विद्यार्थ्यांची इच्छा आहे की मला डिझायनिंग करायचं आहे. तर खूप मोठा बदलाव आता डिझाईन क्षेत्रात तयार झालेला आहे व मुलं करत आहेत. अगदी. आणि मला वाटतं की हेच खरं तर यश आहे, कारण की बदल होत जातात, प्रगत तंत्रज्ञान विकसित होत जातं आणि या सगळ्याचा खरं तर फायदा आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना होत असतो. सर, अजून एक महत्वाचा प्रश्न, आयडीटी नाशिकच का? आयडीटी नाशिकच का याचं महत्वाचं कारण, आयडीटी नाशिक मधला जो संपूर्ण स्टाफ आहे हा सगळ्यात पहिलं तर डिझायनिंग क्षेत्रातील स्टाफ आहे. मी स्वतः फाउंडर, डायरेक्टर, इंटेरियर डिझायनर आहे. मी स्वतः डायरेक्टर कमी आणि शिक्षक जास्त आहे सांगायचं झालं तर. म्हणजे विद्यार्थ्यांवरती फोकस करण्यासाठी या जो इंटरेस्टेड पर्सन आहे, जो आज बाहेर पण प्रॅक्टिकल काम करतोय व कॉलेजमध्येही काम करतोय, या क्षेत्राचा वॉच ज्यावेळेस विद्यार्थ्यावरती राहील त्यावेळेस कुठेतरी हे एज्युकेशन अजून सक्षम होईल. माझ्याकडे सर्व जो स्टाफ आहे तो फॅशन डिझायनिंग फील्डशी रिलेटेड आहे. ISO सर्टिफाईड आमचं ऑर्गनायझेशन आहे. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशननी आयडीटी नाशिकला प्रमाणित केलेलं आहे. तुम्हाला इंटर्नशिपसाठी फॅसिलिटीज कॉलेजकडनं प्रोव्हाइड केल्या जातात. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना स्टेशनरी सुद्धा घरपोच पोहोचवली जातात. अशा विविध फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना दिल्या जातात. दुसरं, प्रॅक्टिकल एक्सपोजर, 80% प्रॅक्टिकल एक्सपोजर हे आयडीटी नाशिक देत आहे. 20% थेरॉटिकल देत आहे. प्रॅक्टिकल एक्सपोजरमुळे मुलाला कॉलेजमध्ये स्वतःचं ऑफिस टाकण्याचा, बिझनेस टाकण्याचा एक चंग तो त्याच्या मनासोबत बांधतोय आणि त्या वेळेने तो काम करतोय. माझा इथे शिकणारा विद्यार्थी हा कुठलाही जॉबचा किंवा नोकरीचा विचार न करता तो स्वतःच्या व्यवसायाचा विचार कसा करेल किंवा तो व्यवसायाकडे कसा वळेल, हा जो मानस आहे आयडीटी नाशिकचा, या मानसमुळे आमच्याकडे विद्यार्थी घडवण्यासाठी खूप मोठं काम केलं जातं. एवढंच नाही, आमचा जो ड्रीम बोर्ड आहे तो ड्रीम बोर्ड आहे. आम्हाला नाशिकमध्ये मोठं डिझाईन क्लस्टर उभं करायचं आहे, ज्यात एकाच छताखाली इंटेरियर डिझाईन, फॅशन डिझाईन, टेक्सटाईल डिझाईन, गार्मेंट डिझाईन, सेट डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन, या सगळ्या कोर्सेसला एकाच छताखाली विद्यार्थ्यांना नॉलेज मिळावं अशा डिझायनिंगच्या धर्तीवर आम्ही आज काम करतोय. म्हणजे याचा अर्थ असा की आमचं टार्गेटच खूप मोठं आहे. म्हणून या विद्यार्थ्यांना आम्ही एक कनेक्टिव्ह डिझायनर बोलून, एक कम्पॅक्ट डिझायनर बोलून मार्केटात पाठवतो. अगदी. खरोखरच म्हणजे तुम्ही वेगळी स्वप्न अशी खरं तर साकारण्याचा प्रयत्न करतायत आणि आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन ही सगळी स्वप्न तुम्ही साकारतायत. एक माणूस डोळ्यासमोर ठेवलेला आहे. सर, तुमचं एकूणच डिझाईन क्षेत्रातलं एक काय करिअर आहे, कशा पद्धतीने तुम्ही या क्षेत्राला सुरुवात केली, त्याविषयी मला जाणून घ्यायचंय. म्हणजे माझ्या आयुष्यातला डिझायनिंगचा प्रवास हा एक ऍक्सिडेंट होता असं मी म्हणेल. मी खेडेगावातून, कळवण तालुक्यातून, मोगभंगी हे माझं गाव, ज्यावेळेस माझी 10वी झाली तर 10वी झाल्यानंतर मनात एकच संघ होता की आपल्याला आता गावाकडे राहायचं नाही, बाहेर पडायचं व एज्युकेशन घ्यायचं. आणि एज्युकेशन घेण्यासाठी खाजगी शाळेत किंवा खाजगी कॉलेजमध्ये जाऊन मला शिक्षण घेण्याइतपत माझी परिस्थिती नव्हती. मला इंटेरियर डिझाईनचा आहे सुद्धा माहिती नव्हता, हा कोर्स आहे हे सुद्धा माहिती नव्हतं. हा माझ्या आयुष्यातला एक मोठा ऍक्सिडेंट ज्यांनी माझं आयुष्य घडवलं. मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सामनगाव या कॉलेजला आलो आणि कॉलेजला आल्यानंतर त्या काळात कुठल्याही ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन होत नव्हते. ऑफलाईन पद्धतीने ऍडमिशन व्हायचे. रांगेत उभं होतो. रांगेत गेल्यानंतर माझ्या पर्सेंटेज नुसार माझा नंबर आला आणि मला सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अप्लाय करायचं होतं. रांगेत गेलो आणि शेवटची सीट ही भरली गेली. आता शेवटली सीट भरली गेली म्हटल्यावर माझा आयुष्याचा शेवटचा चान्स गेला. मग आता करायचं काय? करायचं असं की आपल्याला वापस जायचं नाही. म्हणून मला जी सीट भेटली मी ती घेतली. त्या दिवशी मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक सामनगाव येथे 2008 ची पहिली बॅच इंटेरियर डिझाईनची बॅच, त्या बॅचचा मी विद्यार्थी. आणि मग माझा प्रवास तिथून सुरू झाला. परंतु ज्या वेळेस मी त्यात गेलो, मी स्वतःला त्यात झोकून दिलं. झुकून दिल्यानंतर मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मधून प्रॉपर पद्धतीने इंटेरियर डिझाईनचं शिक्षण केलं. शिक्षण केल्यानंतर मी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथे डिग्रीसाठी गेलो व माझा प्रवास कुठेतरी एकंदरीत सुरू झाला. आणि आज रोजी मी या क्षेत्रात इंटेरियरच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे. स्वतः प्रॅक्टिकल साईट घेतो, स्वतः कामं करतो आणि विद्यार्थ्यांनाही त्यात झोकून देतो. मुलं आणि मुलींसाठी एक मोठा एक्सपोजर आहे हे मला कुठेतरी कळलं. आज 10, 15, 20 हजाराच्या पगारावरती काहीही होत नाही. मुलांना आपण स्वप्न मोठे दाखवू.
त्यात जेव्हा आपण इंटरेस्ट दाखवू की यात काय काय होऊ शकतं त्यावेळेस तो विद्यार्थी नक्की घडेल हा मला आत्मविश्वास आहे. आणि हे फील्ड आपण म्हणतो तेवढं अवघड नाही. तुमचा इंटरेस्ट जर असेल, तुम्हाला डिझाईन क्षेत्रात जर आवड असेल तर 100% तुम्ही यात यशस्वी व्हाल. बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम ऍडमिशनच्या वेळेस हा होतो, स्पेशली पालकांचा. माझ्या शेजारच्याने ऍडमिशन घेतलं म्हणून मला तिथे घ्यायचंय, माझं स्वप्न अधुरं राहिलं म्हणून माझ्या मुलाकडनं मला पूर्ण करायचंय, त्या कॉलेजचं कॅम्पस चांगलं दिसतं म्हणून मला तिथे घ्यायचंय. आणि कुठेतरी त्या मुलाचे ड्रीम, त्याचे स्वप्न त्याला विचारले जात नाही, त्याच्या आवडीनिवडी विचारल्या जात नाही, त्याचं जे करिअर करायचं आहे ते कुठेतरी राहून जातं. परंतु आता परिस्थिती वेगळी झाली. आता विद्यार्थी इतका स्मार्ट झालाय की तो पप्पांना घेऊन येतोय आणि सांगतोय मला इंटेरियर करायचंय, मला फॅशन करायचंय. हा खूप मोठा बदल मुलांना त्यांच्या करिअरमध्ये घडायला कारणीभूत राहील. आणि आपल्या भारतामध्ये स्मार्ट जमाना जो आलेला आहे तो आता या माझ्या विद्यार्थ्यांना कुठेतरी मोठं एक्सपोजर देणार आहे. बरोबर. सर, खरं तर एक महत्वाचा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कारण की कोर्स करतात विद्यार्थी, चांगले मार्क मिळवतात, उत्तम सगळं करिअर करण्याचा प्रयत्न देखील करतात. मात्र ह्या निमित्ताने रोजगाराची संधी नेमक्या कशा पद्धतीने उपलब्ध होतील, अगदी थोडक्यात काय सांगाल? खूप छान विचारलं मॅडम तुम्ही. कारण सगळ्यात महत्वाचं सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी हे समजून घ्या की इंटेरियर डिझाईन मध्ये नेमकं काय शिकवलं जातं, त्यात किती प्रकारे करिअर करू शकतो, त्या फॅशन डिझाईन मध्ये किती प्रकारे करिअर करू शकतो. नंबर 1, इंटेरियर डिझाईन कोर्सला तुम्ही 1 वर्षासाठी ऍडमिशन घ्या किंवा 3 वर्षासाठी, तुम्हाला त्यात पहिल्यांदा शिकवलं जातं रेसिडेन्शियल डिझाईन, कमर्शियल डिझाईन काय असतं. बघा मॅडम, या कोर्समध्ये करिअर किती प्रकारे तुम्ही सांगतो. एक इंटेरियर डिझायनर ऍज अ फ्लोरिंग डिझायनर म्हणून काम करू शकतो, ऍज अ सिलिंग डिझायनर म्हणून काम करू शकतो, ऍज अ एक्सटेरियर डिझायनर म्हणून काम करू शकतो, ऍज अ लँडस्केप डिझायनर म्हणून काम करू शकतो, ऍज अ सेट डिझायनर म्हणून काम करू शकतो, ऍज अ फर्निचर डिझायनर म्हणून काम करू शकतो, ऍज अ फ्रीलान्सर म्हणून काम करू शकतो, ऍज अ वास्तू एक्सपर्ट म्हणून काम करू शकतो. मला सांगा, एक इंटेरियर डिझाईनचा कोर्स केल्यानंतर तुमच्यासाठी 10 स्ट्रीम ओपन झाल्या आणि नॉट कंपल्शन की तुम्ही 10च्या 10 मध्ये काम करा. कुठलाही एक पॉईंट जरी त्यातला निवडला तरी करिअर करू शकतात. सेम फॅशन डिझाईनचं बघू, टेक्सटाईल डिझाईनचं तुम्हाला नॉलेज भेटतं, सॉफ्टवेअर स्किलचं तुम्हाला नॉलेज भेटतं, गार्मेंट मेकिंग अँड ड्राफ्टिंगचं तुम्हाला नॉलेज भेटतं, एम्ब्रॉयडरीचं नॉलेज भेटतं. एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं मला पूर्ण करिअर माझं एम्ब्रॉयडरी मध्ये करायचंय, तो जाऊ शकतो, पूर्ण करिअर एम्ब्रॉयडरी मध्ये करू शकतो. एखाद्याला वाटलं मला फक्त डिझायनिंग मध्येच करिअर करायचं आहे, इलस्ट्रेशन मध्येच करिअर करायचं आहे, तो त्याचं संपूर्ण करिअर इलस्ट्रेशन मध्ये करू शकतो. एक मोठी अपॉर्च्युनिटी खूप कमी काळात मुलांना. तर म्हणजे थोडक्यात मोठी अपॉर्च्युनिटी ह्या निमित्ताने आपल्याला उपलब्ध होणार आहे. ज्यांना कोणाला डिझाईन मध्ये करिअर करायचं असेल त्यांनी नक्कीच स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि यानंतर हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.